मी आणि आई एकदा चर्चगेट स्टेशनवरनं चाललो होतो. रात्री एक 8:30-9ची गोष्ट असेल. तेव्हा एका माणसाने मला एक घाणेरड्या पद्धतीने धक्का दिला आणि तो असा हात लावून गेला कुठेतरी. तर आई माझी पुढे चालली होती, कारण आईला माहिती आहे बिंदास येईल कुठून पण पळत-पळत माझ्या मागे. सो आई पुढे गेली आणि मी मागनं येतेय. मी आईच्या मागे गेले नाही. मी तशीच उलटी गेले. त्या माणसाला पकडलं, चिमटे काढले, गुच्चे घातले पाठीत, त्यांनी नेऊन पोलिसांकडे दिलं. बाजूला म्हटलं, "हे दादा मला त्रास देतात बघा." इतकं सगळं करून मी आले होते. नमस्कार, मी मधुरा शिंदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी मराठीवर लवकरच तुम्हाला एक धमाल महासंगम पाहायला मिळणार आहे आणि त्याचं दणक्यात शूट चालू झालेलं आहे. आणि साव्याची जणू सावली आणि पारुया 2 मालिका असणार आहेत. आणि आज मी सेटवरती आले आणि माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी आणि माझी फेवरेट पारू म्हणजे शर्यू. हाय. हॅलो, कशी आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? कसा चालू आहे आजचा दिवस? मला सगळ्याला तुला खूप काम आहे. हे बघ, मला जर खूप काम असतं तर मी हे इंटरव्ह्यूज केलेलं असेल, राईट? सो तुम्हाला कळलंच असेल मला किती काम आहे आज आणि मी किती थकली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तू फ्रेशच दिसतेस काय? म्हणजे मी तुझे आतापर्यंत जितके वेळा इंटरव्ह्यूज केलेत ना, मला शर्यू कायम फ्रेशच दिसते. अशी कधी थकलेली किंवा खूप हेक्टिक शेड्यूलमुळे पण अशी एकदम कधी डल झालीस अशी नसतेस तू कधी. माझं इतकं क्लिअर आहे एक गोष्ट, की जर मी फ्रेश असेल माझ्या सेटवर तर माझं अख्खं युनिट फ्रेश असेल, कारण ते माझ्याकडे बघतं, माझ्या बाकीच्या को आर्टिस्टकडे बघतं. जर आर्टिस्ट सेटवर फ्रेश असला तर चांगल्या पद्धतीने आणि पॉझिटिव्हली आणि एनर्जीने काम होऊ शकतं. सो जो काही थकवा आहे तो आफ्टर पॅकअप. सो जेव्हा केव्हा तू मला भेटशील तेव्हा मी तुला अशीच दिसेल. तुझं असं काही प्री शूट रिच्युअल आहे का गं? सेटवरती आल्यानंतर ती गोष्ट केल्याशिवाय तू चालू करत नाहीस काम करायला, असं काही आहे? असं काही नाहीये. मला फक्त काहीतरी म्युझिक ऐकशील किंवा काहीतरी देवाचं नाव घेशील असं काही आहे? देवाचं नाव तर अर्थात मी म्हणजे माझ्या दिवसाची सुरुवातच देवापासून होते. सो उठल्या उठल्या मी आधी देवाचे आभार मानते, की तुझ्यामुळे मला आजचा दिवस दिसलाय. हे मी न चुकता रेग्युलरली करते. मी फार देवदेव करणारी नाहीये. पण मला इतकंच म्हणावंसं वाटतं, म्हणजे देव आहे, जशी नेगेटिव्ह एनर्जी तशीच पॉझिटिव्ह सुद्धा आहे. सो देव आहे आणि मी त्याचे आभार मानते, की तुझ्यामुळे बाबा मी आजचा दिवस बघू शकते, मी छान काम करू शकते, माझ्या फॅमिलीला बघू शकते. सो मी देवाचे आभार मानते. आणि घरातनं बाहेर पडताना मग मी कुठेही जाऊ दे, मी खूप काही तासांसाठी जर घरातनं बाहेर पडत असेल तर माझ्यापेक्षा ज्या मोठ्या व्यक्ती आहेत त्यांचा मी आशीर्वाद घेते, पाया पडते आणि मगच घराच्या बाहेर पडते. सो या माझ्या नेहमीच्या रिच्युअल्स ज्या गोष्टी आहेत. क्या बात आहे. पण आता साताऱ्यातून मुंबईत आलाय तुम्ही फायनली, आणि मला वाटतं 1.5-2 वर्ष तुम्ही सगळेच जण कुटुंबापासून लांब राहून शूट करत होता. मुंबई पण आमच्यापासून लांब राहिलात, आला कुठे आमच्याकडे? आता आम्ही दर महिन्याला येणार आता इकडे. येस. मुंबईत सगळं. मला सांग, मुंबईत आल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट काय केलीस जी तू 2 वर्ष खूप मिस केलीस? इथे येऊन ते सगळ्यात आधी तेच केलं असं काय? मी माझ्या सगळ्या फॅमिली मेंबर्सना भेटली आहे. म्हणजे आजी आजोबांना सुद्धा नाही सोडलं, आधी मी त्यांना भेटली आहे. कारण की त्यांचं आता वय झालं आणि बिचारे खूप आठवण काढतात, की तू प्लीज एकदा तरी आम्हाला भेटायला ये. आणि व्हिडिओ कॉलवर बोलून असं किती बोलणं होतं ना, ते समोर भेटून त्यांना त्यांचा स्पर्श आणि त्या सगळ्या गोष्टी, ते एक वेगळीच मज्जा असते. सो माझं जास्त कनेक्शन माझ्या आजी आजोबांसोबत आहे. सो मी त्यांना भेटले. बाकी माझ्या काही सिलेक्टिव्ह माझ्या ज्या क्लोज फ्रेंड्स आहेत त्यांना भेटले. ऑफकोर्स आईसोबत वेळ घालवला. माझ्याकडे माझा बुबू आहे, डॉगी माझा लिओ, त्याला मी वेळ देऊ शकते, कारण आता पॅकअप झालं की मी माझ्या आईकडेच जाते. सो रोज तो बिचारा माझी वाट बघत असतो. मला उत्सुकता लागलेली असते की मी कधी घरी जाणार, कधी पॅकअप होणार, मी कधी त्याला भेटणार आहे आणि आईच्या हातचं खाणं कधी मला मिळणार आहे. माझा भाऊ शेफ आहे, त्यामुळे त्याच्याही हातचं वेगवेगळ्या प्रकारचं जेवण मला मिळतं इथे येऊन. त्यामुळे खाण्यापिण्याची चंगी आहे त्या बाबतीत, नो डाऊट. सो येस, या सगळ्या गोष्टी मी साताऱ्यात असताना मिस करत होते आणि आता सगळी कसर भरून काढते. 1 मिनिट 1 सेकंड सुद्धा मी सोडत नाहीये. वाटेल ते खाते. माझं डाएट आणि माझ्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या की हे खायचं नाहीये, एक्झॅक्ट मी तेच करतेय. नको नको असलेल्या गोष्टी मी 4 पटीने खातीये. सो मज्जा करतेय. आणि एक गोष्ट साताऱ्यातली जी तू खूप मिस करते? तिकडचं नाही तिकडचं एन्व्हायरमेंट, तिकडची क्लाउड्स, आणि म्हणजे पोल्युशनच नाहीये तिथे आणि सगळं फ्रेश एअर आणि सकाळी उठून जो काही निसर्ग आम्हाला, कारण आम्ही पूर्ण असं जंगलाच्या आतमध्ये, म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी आमची रूम होती. सो आम्ही तिथे राहायचो आणि शूट लोकेशन जे होतं, तुम्ही एकदा दोनदा आलात तेव्हा तुम्ही बघितलं. किती वेळा आलात तुम्ही? 2दा आलात ना, बरोबर. कमी वेळ आलात म्हणून लक्षात आहे ना तुमच्या. सो ओके,
तर दर महिन्याला आता तुम्हाला हिचा इंटरव्ह्यू बघायला मिळणार, हे फिक्स आहे आता. तू ready ना आता? मी रेडीच आहे, दर मी महिन्याला रेडीच येणार आहे, आता, मी आता रेडी. दर महिन्याला. ऑफकोर्स ये तू, ऑफकोर्स ये. सो आमचा जो सेट आहे तो एका साईडला डोंगर आणि एका साईडला धरण असा जो सेट होता आणि त्या दोघांच्या मध्ये आमचा सेट होता. सो ते सेट नाही पण धरण आणि पहाड म्हणजे डोंगर त्या गोष्टी मी मिस करते, कारण मला ग्रीनरी खूप आवडते. मला पावसाळा प्रचंड आवडतो, त्यामुळे मी पावसाळा आणि तिकडची ग्रीनरी आणि सगळं एन्व्हायरमेंट मिस करणार आहे. आय मीन करतीये, ऑलरेडी मिसिंग. ऑलरेडी मिसिंग. आपण ना कायम मालिकेच्या निमित्ताने भेटतो आणि तेव्हा त्या गप्पा होतात, पण मला आज ऐकायला आवडेल की शर्यू म्हणून मला तुझ्याकडून गोष्टी ऐकायच्या. शर्यूची जर्नी कशी स्टार्ट झाली इंडस्ट्रीमधली, कोणती ती मुवमेंट होती तेव्हा असं वाटलं की ओके मला हेच करायचं आहे, मग घरी कसं कन्व्हिन्स केलंस आणि काय सगळं सुरू कसं झालं? मी 7वीत असताना आटली बाटली फुटली या नावाचा एक सिनेमा केला होता आणि त्यामध्ये 7 लहान मुलं लीड करत होती, म्हणजे प्रत्येकाची एक 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 स्टोरी होती. सो त्या 7 मुलांमधली मी एक मुलगी होते. त्यानंतर मी सूरसपाटा नावाचा एक सिनेमा केला आणि असे एक 5-6 सिनेमे माझे झाले आहेत मराठीत आणि ऑफकोर्स मालिका पण झाल्या आहेत. माझी सुरुवात अशी झाली होती, मी 4 वर्षाची असल्यापासून भरतनाट्यम आणि फोक डान्स शिकतेय. सो मला एक 15-16 वर्ष मी त्याचं प्रशिक्षण घेतलंय आणि मी हेमा मालिनीजी यांच्याकडे सुद्धा मी काम करायचे. त्या माझ्या आईचं कॅरेक्टर प्ले करायचे आणि मी बालकृष्णाचं कॅरेक्टर प्ले करायचे. सो त्यांच्यासोबत डान्स परफॉर्मन्स करता करता मी त्याच्यामध्ये ऍक्ट पण करायचे. सो ते बॅले असतात ना की एखाद्याच्या म्हणजे कृष्णाचं लहानपणापासून तो एंडपर्यंत त्यांची जी स्टोरी असते ती त्या प्लेमध्ये दाखवता. 3 तासाचा बॅले असतो. सो त्याच्यामध्ये डान्ससाठी पण स्कोप होता आणि ॲक्टिंगसाठी सुद्धा स्कोप होता. सो ते करता करता माझ्या आईला वाटलं, मी सगळ्याचं श्रेय माझ्या आईलाच देईन, कारण तेव्हा तिला वाटलं की ही फक्त डान्स नाही तर ही ॲक्टिंग सुद्धा करू शकते, तर आपण हिला कुठेतरी क्लासेस जॉईन करून देऊया. सो माझ्या आईने 7th स्टँडर्डच्या आधी मला एका वर्कशॉपला टाकलं. मग तिथे मी खूप सारे ऑडिशन्स दिले, मी ॲक्टिंग शिकण्याचा प्रयत्न केला. तर ॲक्टिंग शिकली जात नाही हे मला आत्ता कळलं आहे, ती इनबिल्ड थोडंसं असायला लागतं. सो ते मी तिकडे काही गोष्टी शिकत गेले, काही एक्झाम्स दिल्या, एक ऑडिशन दिलं, त्याच्यातनं मला पहिला सिनेमा मिळाला. म्हणजे मी सांगते हजारच्या आसपास किंवा खूप ऑडिशन्स दिल्या असतील, मला आठवत नाही. इतक्या ठिकाणी मी रोज ऑडिशन्सला जायचे, म्हणजे दिवसातनं एक 15-20 ठिकाणी मी ऑडिशन्सला जायचे आणि माझी आई मला घेऊन जायची. सो हॅट्स ऑफ आहे तिला की ती मला पळवत न्यायची, कारण तिला माहित होतं की मी कशात काम करू शकते, माझं करिअर कशात आहे. सो ती मला घेऊन जायची. असं करत करत खूप महिने गेले, काही होत नाहीये काही होत नाहीये, असं करत करत मला एक सिनेमा मिळाला, तो म्हणजे आटली बाटली फुटली. मी 7वीत असताना मग तो केला. त्याच्यानंतर काही कॉन्टॅक्ट्स वाढले, म्हणजे पटकन काही होत नाही. तर पुन्हा मी त्याच्यानंतर ऑडिशन्स दिले, पण ऑडिशन्स देऊन सुद्धा काही झालं नाही, पण मला कॉन्टॅक्ट्स मिळाले होते. सो कॉन्टॅक्ट्समधनं मला वेगळा सिनेमा मिळाला, एक मालिका मिळाली. सो असं कॉन्टॅक्ट्स थ्रू मी गेले. ऑफकोर्स आता कॉन्टॅक्ट्स मिळाले म्हणून लगेचच काम होत नाही, त्या ठिकाणी सुद्धा ऑडिशन द्यावं लागतं. सो मी प्रत्येक ठिकाणी कॉन्टॅक्ट्स वाढवून ऑडिशन्स दिले आणि आता इथपर्यंत पोहोचले. सो आत्ता काही वर्षांपूर्वी माझा नवरा सुद्धा याच्यामध्ये ॲड झाला आहे आईसोबत, कारण आई आणि तो दोघे जण मिळून मला पुश करतात प्रत्येक गोष्टीसाठी, कारण मी आळशी आहे. सो मला जरा एखाद्या गोष्टीसाठी काही एक्स्ट्रा एफर्ट्स टाकावे लागतात, तेव्हा मी जरा असा आळसपणा करते. पण ते दोघं आहेत की मला ते एव्हरी टाइम पुश करत असत, नाही तुला हे करायला पाहिजे, ॲटलिस्ट ऑडिशन तर दे, ॲटलिस्ट जाऊन मीटिंग तर कर. सो त्यांच्या दोघांमुळे मी आज इथपर्यंत आहे. मला वाटतं असं कोणतरी आयुष्यात असलं पण पाहिजे आणि की आपल्याला ते सतत पुश करत की तुला काही सपोर्ट होता का किंवा काही प्रॉब्लेम्स होते का, की तू काहीतरी एक क्वेश्चन विचारलास आता. नाही, मी विचारलं की तुझी ती जर्नी स्टार्ट तू कन्व्हिन्स कसं केलंस घरी? मला ती करायची गरजच नाही लागली, कारण आईनेच मला सांगितलं की नाही तू ह्याच्यात कर, तुझं ह्याच्यामध्येच आहे सगळं काही. सो आपल्या आईला पण हे रिअलाइज होणं आणि पॅरेंट्सने आपल्या मुलांना तितकी सूट देणं हे खूप गरजेचं आहे. खरंय. तुला काय वाटतं की तू एक म्हणतो ना, तो एक टर्निंग पॉइंट ठरतो, एक रोल किंवा ती एक भूमिका, एक मालिका, एक सिनेमा. तुला काय वाटतं पिंकी तुझ्या लाईफ मधली तो एक टर्निंग पॉइंट ठरला की पारू? उत्तर दिलंच आहेस तू ऑलरेडी. अर्थात पिंकी. म्हणजे पारूला पण लोकांचं प्रेम भरभरून मिळते. इनफॅक्ट पारू मालिका करताना मला जास्त पब्लिसिटी मिळाली, पण अजूनही
पिंकीचं कॅरेक्टर लोकांना जास्त लक्षात आहे. कारण ते कॅरेक्टर, कारण लोकांना आता असं झालंय की नाही, हिरोईन मुळमुळीत किंवा रडणारी किंवा अशी नाहीच असू शकत. ते ऑडियन्सने लगेच एक्सेप्ट होत नाही की अरे ही हिरोईन रडतेच आहे नुसती, किंवा ना हिला किती त्रास देत आहेत लोक, हिच्या घरातले किती त्रास देतात, ही काय ॲक्शन का घेत नाहीये. तसं पिंकीचं कसं होतं, मी कंपॅरिझन नाही करत आहे, मी फक्त कॅरेक्टरबद्दल बोलते की पिंकी अशी होती की ती कोणाचंच नाही ऐकून घेणार. समोर कोणीही असू दे, ती 2 लाफा मारून येईल. सो हे लोकांना आत्ताचं जनरेशन असं आहे की ते कोणी ऐकून घेत नाही कोणाचं. तर पिंकी तशी होती, त्यामुळे लोकांना पिंकी जास्त आवडायची. पण अर्थात पारू सुद्धा करताना लोकांचं तितकंच प्रेम मला मिळालं, इनफॅक्ट जास्त. पण मला माझं आवडतं कॅरेक्टर विचारलंस किंवा मला इन फ्युचर काही काम करावं असं वाटलं तर पिंकीसारखं स्ट्रॉंग कॅरेक्टर करायला मला आवडेल. तू पण, मला वाटतं रिअल लाईफ मध्ये तू पण तशी थोडीशी धाकडगल आहेस ना की नाही? हा, थोडीशी वाटतेस मला तू. म्हणजे तू ऍक्च्युली, आणि तसं स्ट्रेट फॉरवर्ड असलं पण पाहिजे आणि आत्ताच्या, स्पेशली आत्ताच्या काळामध्ये तर असायलाच पाहिजे. अर्थात मी माझा एक किस्सा सांगेन की माझे बाबा पोलीस आहेत. सो आमच्यामध्ये ते लहानपणापासूनच आहे की बाई कोणाचं ऐकायचं नाही, मारायचं. माझा भाऊ पण इतक्या जणांना त्याने मारले माझ्यासाठी. माझ्याकडे कोणी बघितलं तरी पण तो त्या लोकांना धोपटून यायचा. हे तर इम्पॉर्टंट आहे यार, हे ऍक्च्युली हे आताच्या काळात आणि हे गरजेचं आहे. प्रत्येकाला आलं पाहिजे की घाबरून कोणीतरी आपल्याकडे बघतंय म्हणून तू का बघतोयस माझ्याकडे, ही बोलण्याची एक धमक असली पाहिजे किंवा हिंमत असली पाहिजे. सो मी आणि आई एकदा चर्चगेट स्टेशनवरनं चाललो होतो, रात्री 8:30-9ची गोष्ट असेल. तेव्हा एका माणसाने मला एक घाणेरड्या पद्धतीने धक्का दिला आणि तो असा हात लावून गेला कुठेतरी. तर आई माझी पुढे चालली होती, कारण आईला माहिती बिंदास येईल कुठून पण पळत पळत माझ्या मागे. सो आई पुढे गेली आणि मी मागनं येतेय. मी आईच्या मागे गेले नाही, मी तशीच उलटी गेले. त्या माणसाला पकडलं, चिमटे काढले, गुच्चे घातले पाठी, त्यांनी नेऊन पोलिसांकडे दिलं. बाजूला म्हटलं हे दादा मला त्रास देतात बघा. इतकं सगळं करून मी आले होते. सो मी असं या गोष्टींना नाही घाबरत. खरंच करायला हवं यार हे. मला मज्जा येते. मला मज्जा येते. आपल्या ह्याच्यावर एक वेगळं सेगमेंट, कारण मी पण एक खूप केलं. हो, काल परवा जाऊ दे. नाही पण हे असायला पाहिजे सगळ्यांनी, घाबरून नाही जाणं. म्हणजे असं होतं ना की आपण जर का सोडून दिलं ना तर त्यांची हिंमत अजून वाढते. आणि आपल्यासोबतच नाही तर अजून कितीतरी जणींसोबत करत असतील, पण ते सगळेच असा स्टँड नाही घेऊ शकत. सो या फील्डमध्ये आल्यानंतर सुरुवातीची काही वर्ष तुला सगळ्या गोष्टी अशा नवीन नवीनच असेल. जरी तू आधीपासून काम करत असशील तरी एक म्हणतो ना की आता फायनली माझी एंट्री झाली आणि आता ह्या गोष्टी करायच्यात. सो पहिलं तुला काय काय कळलं की अच्छा ओके, इंडस्ट्रीत आल्यानंतर हे असं पण असतं. म्हणजे पहिलं प्रमोशन असू देत, पहिलं फोटोशूट असू देत, ती ऑडिशन असू देत, त्यासाठी थांबणं असू देत, काही असू देत. मला अजूनही त्या गोष्टींचं कुतूहलच वाटतं किंवा एक प्रकारची भीती असते ना तेही वाटते. आणि मला असं वाटतं की सगळ्यांना ही भीती असलीच पाहिजे थोडी तरी. कारण आपण कितीही काम केलं किंवा कितीही एक्सपिरियन्स असला तरी नाही मला सगळं माहिती आहे याच्यातलं असं आपण नाही दाखवू शकत. कारण प्रत्येक ठिकाणचा एक्सपिरियन्स हा वेगवेगळा असतो. त्यामुळे मला सगळं माहिती आहे, हा ॲटिट्यूड ठेवून नाही चालत. एक समोरचा जो डिरेक्टर आहे किंवा कोणती तरी टीम आहे किंवा जो मेन पर्सन आहे, जो कॅप्टन आहे, तो जे सांगतोय त्याचा रिस्पेक्ट ठेवून आपल्याला ते फॉलो करणं गरजेचं आहे. त्यामुळे माझा तरी एव्हरी टाईम सगळीकडे ॲटिट्यूड हाच असतो की सर तुम्ही सांगा, तुम्ही म्हणाल ते मी करते. कारण आपल्याला किंवा आपलं कॅरेक्टर उभं करणारा तो एकमेव व्यक्ती असतो. सो त्याचा मान ठेवून त्याच्याप्रमाणे आपण काही नाही गोष्टी खटकल्या तर आपण त्यांना सांगू शकतो की सर हे असं असं करूया का. इतकी लिबर्टी आपण घेऊ शकतो स्वतःसाठी, आपल्या कॅरेक्टरसाठी. पण नाही चल मी असं नाही करणार, हे नाही कुठल्याच आर्टिस्टने करू नये. त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी मला एक वेगळ्या प्रकारची भीती असते, थोडासा कॉन्फिडन्स असतो. कॉन्फिडन्स शिवाय काही गोष्टी होत नाहीत किंवा कॅमेरा फेसिंग हे सगळ्यांना जमत नाही. तर थोडासा कॉन्फिडन्स आणि एक थोडीशी भीती ही प्रत्येक ठिकाणी बाळगली पाहिजे. आणि ओळख मिळाल्यानंतर ते काम मिळण्याचा स्ट्रगल किती कमी होतो असं वाटतं तुला? थोडासा कमी होतो. सुरुवातीला खूप त्रास झाला. मी तुला म्हटलं ना, मी खूप ऑडिशन्स दिले, प्रचंड ऑडिशन्स दिलेत. शिवाय मी डान्सही करत होते. मग डान्स शोज करून मी ऑडिशन्सनाही जायचे. आणि नको त्या परिस्थितीत आम्ही तेव्हा गेलो आहे. सो मला असं वाटतं खूप मेहनत करा, खूप काम करा. अपेक्षा ठेवू नका की आपल्याला लगेचच काम मिळेल. जोपर्यंत एखादी अपॉर्च्युनिटी येत नाही तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहा. लगेच गिव्हअप करायला नाही पाहिजे. सो आत्ता मला भीती नाही आहे कसली किंवा काय की मला कामं नाही मिळणार, आता मी काय करू, अशी भीती तर अर्थात नाही आहे. तुम्ही काही कृती करून दाखवण्यापेक्षा तुम्ही कामावर विश्वास ठेवा आणि
फ्री राहा की भाई आपल्याकडे काही ना काहीतरी काम येणारच आहे, पण ओव्हर कॉन्फिडंट पण राहू नका. त्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतात, पण थोडेसे. आता म्हणालीस की तू भरतनाट्यम पण शिकलेस, तुझं अरंगेत्रम झालंय कम्प्लीट? नाही, अरंगेत्रम नाही झाले. सो मी आता शिकणार या आहेस तू? अर्थात Oh, म्हणजे wow. 15-16 वर्ष झाली आहेत ऑलरेडी शिकून, पण मी एक्झाम नाही दिली आहे. त्याचं एक रिग्रेट मला अजूनपर्यंत आहे की अरे माझं better late अरंगेत्रम than never. राहिलंय. सो आत्ता मी जस्ट लास्ट मंथमध्ये त्याची इन्क्वायरी केली आहे आणि मे बी पुढच्या 1-2 महिन्यात मी अरंगेत्रम किंवा भरतनाट्यमसाठी नालंदा विद्यापीठात मी जॉईनिंग करणार आहे आणि कम्प्लीट करून अरंगेत्रम करणार आहे, असं माझं प्लॅन आहे. किती छान. म्हणजे एक कला पाहिजे ना अजून काहीतरी छान. तुला काय वाटतं का असं ज्यावेळेस असं खूप लो फील होतं किंवा आता तू काम करत असतेस दिवसभर, अभिनय तर असतोच पण त्या व्यतिरिक्त पण काही कला असतात, जसं आता तू डान्स म्हणालीस, व्यक्त होण्यासाठी तुला काय वाटतं सगळ्यात जास्त छान माध्यम तुला कोणतं वाटतं कलेचं? डान्स वाटतो का अभिनय वाटतं? डान्स. मी करते अभिनय पण मला आवडतो डान्स. म्हणजे अर्थात हे पण आवडतं, पण माझं आधी पहिलं प्रेम डान्स आहे. सो मी डान्सला कधीच नाही सोडू शकत आणि मला जेव्हा वाटेल तेव्हा मी एकटीच वेड्यासारखी नाचत असते. त्याच्यामध्ये एक मस्त वेगळी आनंद आणि काही मिळतो. नाही, रूम लॉक करायची, गाणी लावायची मोठ्या आवाजात आणि पाहिजे तसं घामटा निघेपर्यंत डान्स करायचा. हे मी केलंय साताऱ्यात आता. अजून एक गोष्ट Yes, मस्त वाटलं मला शरीर गप्पा मारून. ॲज ऑलवेज खूप छान वाटतं मला तुझी गप्पा मारून. आणि आता ह्या निमित्ताने आपण भेटलोय, सो मी पुन्हा येईन पुढच्या वेळेस सेटवर आणि मला अजून गप्पा मारायला आवडतील. आत्ता ती खरं तर बिझी आहे, काम इथे सतत चालू आहे, शेड्यूल खूप टाईट आहे यांचं, पण त्यातल्या तिने वेळात वेळ काढून गप्पा मारल्यात. सो मज्जा आली आज. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आता दिवाळी पण आहे, सो या दिवाळीसाठी मला विचारायचं की तयारी झाली का? आता इकडे आले, सो यंदा इथे असणार आहे तुझी दिवाळी. तयारी झाली म्हणजे फक्त फराळ खाण्याची, बाकी काहीच नाही. खाणं ती मदतच कारण बघ असते. ना, आई बिचारी, आई एवढी मेहनत घेते, काहीतरी काम करते, मग तिला कामात मदत करायचं म्हटलं तर त्याचं मी डबल काम करून ठेवते. त्यापेक्षा कशाला आपण फक्त फराळ खाऊ आणि भाजलं. खाणं ही पण एक मोठी मदतच खाणं असते. इम्पॉर्टंट आहे. तू खोडकर होतीस लहान असताना? नाही, शांत होतीस? शांत. असं काही किडे नाही केलेस तू? असं कोणाला तरी मुद्दाम ते कडबोळी कडकच देशील किंवा कोणाच तरी बाहेर नावडत्या शेजाऱ्यांच्या घराबाहेर जाऊन बॉम्ब लावलाय? मी फटाके नाही वाजवत. नाही, लहानपणी वाजवायचे, पण जेव्हा कळलं की पोल्युशन होतं, प्राण्यांना त्रास होतो, माझ्या घरातही माझा बुबू आहे, तो खूप घाबरतो आणि रस्त्यावरचे ऑफकोर्स त्यांना बोलता येत नाही. सो मला ते असं एन्झायटी होते त्यांना त्रास झालेला बघून. सो आम्ही कोणीच नाही फटाके वाजवत. फार फार तर फुलबाजा वगैरे, कारण त्याने काही होत नाही, फक्त पोल्युशन होतं. सो ते पण आपल्या हातात असतं कितपत वाजवायच्यात. सो मी आवाज येईल, त्रास होईल असे फटाके नाही वाजवत. एकदम गुणी मुलगी होती जर तुला नसताना. नाही, फटाक्यांचं बरोबर आहे, पण बाकी मला असं ऐकायचं होतं की काही किस्से आहेत का तुझे? नाही, म्हणजे माझ्या सोबतचे माझे जे फ्रेंड्स होते लहानपणीचे, ते बाकीच्या रांगोळ्या सकाळी बिचारे सगळे 4-5ला उठून ते गेरू लावायचे त्यावर. आम्ही स्वतः अशा रांगोळ्या काढायचो छान छान. यायचं फार काही नाही, फक्त असं बॉर्डरच कर किंवा काहीतरी, किंवा त्याच्या बाजूला पणत्या लाव. तर माझे मित्र मैत्रिणी लहानपणी आगाऊ सगळे पुसून टाकायचे. काढली, सगळे आतमध्ये गेले अंघोळ्या करायला, पहिली अंघोळ करायला, कारण सगळे रांगोळी वगैरे करून सगळं ते माखायचं ना त्याच्यात, तर सगळे अंघोळ करायचे पहिले आधी जाऊन. जसं आमचा फ्लोअर पूर्ण रांगोळ्या पण त्याने असं सजायचा, सगळे आत गेले रे गेले की सगळं बाकीचे माझे फ्रेंड्स येऊन ते रांगोळी पुसायचे आणि मग घरी जायचे. सो मला प्रचंड राग यायचा, पण आता जाऊ दे, आता काय मोठे झाले सगळे, आता कोणी नाही करत. ती ऍड होती बघ, ती खूप जुनी आहे ऍक्च्युली. आउटा दिवाळी ती नाही विसरू शकत कधीच नाही. त्यातले ते आजोबा, तो छोटा मुलगा आणि हा अद्वैत दादा. सो मोती साबण इज माय फेवरेट. आणि उठणं, मोती साबणाशिवाय, म्हणजे ती मला वाटतं ती ऍड आल्यानंतर मोती साबणाशिवाय दुसरा पर्यायच राहिला. ब्राऊन वाला जो असतो ना, येलो ब्राऊन चंदनवाला, तोच हवा, रोज वाला नाही. येस, या आहेत आठवणी दिवाळीच्या. सो तुम्ही तुमची दिवाळी कशी सेलिब्रेट करणार आहात हे पण आम्हाला सांगा, आम्ही वाट बघतोय कमेंट बॉक्समध्ये. आणि पारू आणि साव्याची जणू सावलीचा महासंगम पाहायला विसरू नका. येस. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.